नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींनी मला कमेंट केलेली आहे की सर, आमचा जो अर्ज क्रमांक आहे, लाडक्या बहिणीचा जो अर्ज क्रमांक आहे, तो अर्ज क्रमांक कसा बघायचा? तुम्हाला तो अर्ज क्रमांक भेटला म्हणजे तुम्हाला तुमचा हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी, जो हप्ता बंद पडलेला आहे पुन्हा सुरू करण्यासाठी ते अर्ज क्रमांक भेटल्यानंतर तुम्हाला मदत होते। तर तुम्हाला तो पहिल्यांदा अर्ज क्रमांक कसा बघायचा हा सांगणार आहे, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींनी मला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अर्ज क्रमांक कसा बघायचा, अर्ज क्रमांक कसा बघायचा ह्याबद्दल भरपूर अशा कमेंट केलेल्या आहेत। तर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती देणार आहे की तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधून तुमचा अर्ज क्रमांक लाडक्या बहिणीचा कसा काढता येईल हे तुम्हाला सांगणार आहे, ते पण अगदी फ्रीमध्ये ₹1ही न घेता कोणाकडून। तर चला मित्रांनो, आपण डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूयात आणि आपला अर्ज क्रमांक तुमचा कसा बघायचा हे सांगतो। त्यापूर्वी तुम्ही जर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती आणि लाडक्या बहिणीचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचे उत्तरं लाईव्ह आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला एक लाईक करा। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, तुमचा अर्ज क्रमांक बघण्यासाठी आणि अर्ज क्रमांक बघितल्यानंतर तुम्हाला हा अर्ज क्रमांक कुठे वापरायचा आहे, तुम्हाला तुमचा हप्ता बंद पडला असेल तर सुरू करण्यासाठी ते पण पुन्हा सांगणार आहे। परंतु पहिल्यांदा बघा की अर्ज क्रमांक तुमचा कसा बघायचा। तर या ठिकाणी यायचे पहिल्यांदा आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवरती। तर या ठिकाणी पहा, वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लाईव्ह तुमच्या समोर या ठिकाणी दाखवलेली आहे। तर या ठिकाणी ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे। दुसऱ्या कुठल्याही फेक वेबसाईटवर जाऊ नका। ही वेबसाईट तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट तुम्ही ह्या वेबसाईटवर या, आणि ही वेबसाईट जर तुमच्याकडे नसेल तुम्ही मला कमेंट करा, वेबसाईटची लिंक टाका म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ही लिंक टाकून देईन, तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवर येऊ शकतात। त्यानंतर या ठिकाणी पहा, या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते अर्जदार लॉगिन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अर्जदार लॉगिन यावरती क्लिक करूयात। आता अर्जदार लॉगिन यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते पहिल्यांदा काय करायचे या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमच्याकडं ऑलरेडी तुम्ही जर अकाउंट बनवलेलं असेल तर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी मोबाईल नंबरनी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। परंतु या ठिकाणी पहा, बऱ्याच लाडक्या बहिणीकडे अकाउंट तयार केलेलं नाही आहे, तर त्यांनी अकाउंट अगोदर तयार करून घ्यायचं आहे। अकाउंट कसं तयार करायचं ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु तुम्हाला थोडक्यात अगदी सांगत आहे। तर या ठिकाणी पहा, तुमच्याकडे जर अकाउंट तयार नसेल तर तुम्ही फक्त काय करायचं, या ठिकाणी क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे आणि क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे ते या ठिकाणी तुमचं आधार कार्डवर जेही नाव असेल लाडक्या बहिणीचं ते टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे 2 वेळेस, पहिल्यांदा म्हणजे सेम पासवर्ड टाकायचा आहे 2 वेळेस, या ठिकाणी पासवर्ड, या ठिकाणी सेम पासवर्ड दोन्ही ठिकाणी। त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा आणि त्यानंतर जे आहे ते सिलेक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे निवडायचे आहे। त्यानंतर टिक करायचे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी साइन अप करायचं आहे। या ठिकाणी पहा, साइन अपचा ऑप्शन दिलेला आहे, या ठिकाणी सर्व माहिती भरून साइन अप करून घ्यायचे। अशा प्रकारे तुमचं जे आहे ते अकाउंट ऑलरेडी तयार होईल। अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्ही जो मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिलता मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका आणि पासवर्ड जो 2दा बनवला तोच पासवर्ड या ठिकाणी 21 टाकायचा आहे। आणि या ठिकाणी पहा, मी जे आहे ते पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे। आता आपल्याला फक्त कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी कॅप्चाबरोबर टाकून घेतो। तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे कॅप्चा टाकलेला आहे। तर कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पहा, लॉग इन ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी आपण क्लिक करूयात। तर लॉग इन केल्यानंतर आपलं जे आहे ते अकाउंट या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सक्सेसफुली लॉग इन या ठिकाणी दिलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला सक्सेसफुल लॉग इन यायला पाहिजे। तर या ठिकाणी पहा, आपण सक्सेसफुल लॉग इन झालेलो आहोत। तर आपल्या या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं, या ठिकाणी साईडला तुम्हाला जे 3 रेषा दिसत आहेत यावरती क्लिक करायचं। या ठिकाणी 3 रेषा दिसत आहेत, तर या ठिकाणी 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी काय ऑप्शन दिसतात, या ठिकाणी पहा, सेम इज ॲप्लिकेशन मॅटर इज प्रोफाईल, ग्रेव्हन्स आणि लॉग आउट ह्यापैकी जे आहे ते आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन दिसत आहे, 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आपण या ठिकाणी क्लिक करूया, 2 नंबरच्या ऑप्शनवरती जे आहे ते क्लिक करूयात। आता 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, तुमच्यासमोर जे आहे ते अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचा अर्ज क्रमांक कुठे पाहायला भेटेल, तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी नाव आहे तुमचं, या ठिकाणी खाली नाव दिसत आहे, परंतु मी काय कारणास्तव जे आहे ते ब्लर म्हणजे सिक्युरिटी कारणामुळे ते लपवलेलं आहे। आणि त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी पहिल्यांदा दिसत आहे, दुसऱ्या वेळी जे आहे ते ॲप्लिकेशन नंबर म्हणजे अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे आहे ते अर्ज क्रमांक पाहू शकतात। आता हा अर्ज क्रमांक तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा, अर्ज क्रमांक जे आहे ते मी काय कारणास्तव अर्ज जे आहे ते लपवलेला आहे। तर या ठिकाणी अर्ज क्रमांक तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी हा लिहून घ्यायचा आहे, तुमच्या पेनवरून तुमच्या वहीवर कुठंतरी लिहून घ्या। आणि हा अर्ज क्रमांक तुम्हाला कुठं उपयोगी येणार आहे ते पण सांगतो, कारण की तुमचा जर हप्ता बंद झाला असेल, तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला हा तुमचा हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी उपयोगाला येणार आहे। तो अर्ज क्रमांक तुम्हाला कुठं उपयोगी येणार आहे ते पण लगेच सांगतो।
या ठिकाणी पहा, हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे, विनंती अर्ज. तर विनंती अर्ज भरण्यासाठी तुम्हाला जो अर्ज क्रमांक आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन नंबर तो तुम्हाला पाहिजे होता, पण तुम्ही बऱ्याच लाडक्या बहिणीला तो भेटत नव्हता. त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कसा मिळवायचा ते तुम्हाला समजेल असेल आजच्या व्हिडिओमध्ये. तो तुम्हाला कुठं टाकायचा आहे, या ठिकाणी पहा, हे विनंती अर्ज आहे. विनंती अर्ज तुमच्याकडे नसेल तर मला कमेंट करून विचारा, तुम्हाला विनंती अर्ज भेटून जाईल कमेंट बॉक्समध्ये. तर या ठिकाणी पहा तुम्हाला हा अर्ज भरताना या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे जे अर्जदार आहेत लाडकी बहिणी त्यांच्याबरोबर आधार कार्डावर ज्या प्रकारे नाव आहे त्याच प्रकारे नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डावर जे राहणार तुमचं राहायचं गाव आहे ते टाका, तुमचा तालुका कोणता आहे ते टाका आणि जिल्हा जे असेल ते या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक बरोबर या ठिकाणी लिहा. अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. जे ॲप्लिकेशन क्रमांक तुम्हाला मी आत्ता दाखवलेला आहे तो ॲप्लिकेशन अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकण्यासाठी उपयोगाला येणार आहे. तर बऱ्याच लाडक्या बहिणी अर्ज क्रमांक ॲप्लिकेशन क्रमांक आम्ही कसा बघायचा ते संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा दाखवलेला आहे. त्या ठिकाणचा तो अर्ज क्रमांक घ्यायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी म्हणजे ठिकाण जे आहे तुमचं कोणतं गाव आहे ते गावाचं नाव लिहा. तुमचा त्यानंतर दिनांक लिहायचा आहे आणि तुमचा चालू मोबाईल क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे. आता ह्या विनंती अर्जासोबत तुम्हाला 2 कागदपत्रे जोडायचे आहेत. ते म्हणजे तुमचं आधार कार्ड झेरॉक्स आणि नंतर रेशन कार्ड झेरॉक्स असे 2 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्यांना सही करायची आहे. या ठिकाणी पहा, त्यांची जर त्यांना सही येत असेल तर सही करा किंवा जर अंगठा असेल तर अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा विनंती अर्ज भरायचा आहे आणि हा विनंती अर्ज भरून याला आधार कार्ड झेरॉक्स जोडा, रेशन कार्ड झेरॉक्स जोडा आणि या ठिकाणी हा विनंती अर्ज आपल्या जवळच्या ज्या अंगणवाडी सेविका ताया आहेत त्यांच्याकडे हा द्यायचा आहे, हा संपूर्ण भरून. आणि त्या जे आहे ते हा अर्ज आपल्या तालुक्या ठिकाणी जे महिला व बालविकास अधिकारी आहेत, जे साहेब आहेत त्यांच्याकडे हा फॉर्म दिला जाईल आणि त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड चेक करून पुन्हा आधार कार्ड एकदा चेक करून तुमचं जे आहे ते तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कुणीही व्यक्ती शासकीय नोकरीत नसेल, तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन कोणाच्याही नावावर नसेल, तुमच्या जे कुटुंबातील 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसेल तुमच्या कुटुंबाचं, तर तुम्हाला या ठिकाणी हा लाभ जे आहे ते हा ₹1500 हप्ता जो मासिक हप्ता आहे ₹1500 ते तुम्हाला पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती नक्कीच समजेल असेल की ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाला असेल त्यांनी कशाप्रकारे त्यांना सुरू करायचं आहे. तर नक्कीच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की लाडक्या बहिणीचे जे कमेंटमध्ये प्रश्न येतात, जे खरोखरच त्या कमेंटचं उत्तर देणं योग्य आहे, त्याच्याबद्दल मी एखाद्या वेळेस व्हिडिओ बनवतो डायरेक्ट किंवा तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देत असतो. त्यामुळे आपल्या फक्त चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवणं महत्त्वाचं आहे. सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला या ठिकाणी कमेंटचं रिप्लाय भेटणार आहे. सबस्क्राईब करा, कमेंटला रिप्लाय द्या. तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये रिप्लाय भेटून जाईल. आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.